वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. अशा प्रकारे क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय आणि अशा प्रकारे संपूर्ण त्या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची माहिती सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहत होतो काल सर्वतः पाणिपादं ततः सर्वतोक्षि शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वं आवृत्य तिष्ठति. अशा प्रकारे थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर या संपूर्ण सृष्टीमध्ये अथवा प्रकृतीमध्ये या ज्या ज्या क्रिया घडत आहेत या संपूर्ण क्रियांसाठी जी शक्ती अपेक्षित आहे ती सर्वच्या सर्व शक्ती कोणाची आहे तर ती सर्वच्या सर्व शक्ती त्या परमात्म्याचीच आहे. त्या परमात्म्याच्या शक्तीने जसं आपण काय करतो थिएटरमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेल्यानंतर काय त्या ठिकाणी ती असणारी फिल्म आहे, पडदा आहे आणि ती फिल्म जी आहे ही फिल्म सगळी फिरतीये, परंतु फिरणारी फिल्म जी आहे ती काय होती त्या ठिकाणी असणारा तो प्रकाशाचा झोत काय होतो तो प्रकाशाचा असणारा झोत ज्यावेळेस त्या फिल्मवर येतो पडतो त्यावेळेस त्याचा असणारा रिफ्लेक्शन समोरच्या पडद्यावर पडतं आणि आपण तो संपूर्ण पिक्चर पाहतो. म्हणजे संपूर्ण पिक्चर जर पाहावयाचा असेल तर मग काय केलं पाहिजे तर मग आपल्याला त्या ठिकाणी काय प्रकाशाची अपेक्षा आहे. त्या ठिकाणी असणारा तो प्रकाश ती फिल्म फिरत असताना पडद्यावरती आपल्याला त्याचं असणारं जीवनाचं सुख दुःख कसल्या प्रकारे गेला काय झालं हे सगळं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतं. आणि त्या अनुषंगाने मग ज्या वेळेस आपण पिक्चर पाहत असतो सिनेमा पाहत असतो त्यावेळेस काय होतं आपण सुखी अथवा दुःखी होत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय या संसार रूपी काय हा पिक्चरच आहे, हा सगळा सिनेमाच आहे. हा कोण पाहतो या ठिकाणी असणारा जीवात्मा या संपूर्ण संसार रूपी थिएटरमध्ये बसून हा संपूर्ण पिक्चर पाहतो. आणि अशा प्रकारे हा पिक्चर पाहत असताना त्या ठिकाणी पाहण्यासाठी त्याला अपेक्षित जी ऊर्जा शक्ती पाहिजे अथवा त्या ठिकाणी दीप पाहिजे हा कोणाचा ही जी शक्ती आहे ही शक्ती त्या परमात्म्याची आहे. त्याच्यामुळे त्या विद्युत झोतामुळे त्या प्रकाशामुळे काय करतोय तर त्या प्रकाशामुळे हा जीवात्मा हा संसार रूपी असणारा संपूर्ण सिनेमा या ठिकाणी पाहत आहे. म्हणजेच काय थोडक्यात सांगण्याचं सारासार तात्पर्य या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून या संपूर्ण संसारामध्ये अथवा या शरीरामध्ये हे संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्टय हे सर्व जे आहे या सर्वांना प्रेरित करण्यासाठी अथवा त्या सर्वांना प्रेरणा देणारा त्याच्या मागे काय एक जो स्रोत आहे एक जी शक्ती आहे ती शक्ती पराशक्ती त्याला आम्ही परमात्मा म्हणतो. त्या शक्तीच्या द्वारे म्हणून काल आपण पाहत होतो काय भीषास्मात् वातपवते भीषो देते. त्याच्यामुळे काय करतो सूर्य उगतोय, चंद्र आपापल्या वेळेस येतोय, वारा वाहतोय. म्हणजे संपूर्ण ज्या सृष्टीक्रमामध्ये प्रकृतीमध्ये ज्या या संपूर्ण ज्या घटना होत आहेत या संपूर्ण घटनेच्या मागे कोणीतरी एक अधिष्ठात्री शक्ती या सगळ्याच्या मागे आहे. आणि म्हणून ती असणारी जी अधिष्ठात्री शक्ती तिचा असणारी ती वास्तविक शक्ती काय आहे हे जाणून घेण्याकरिता हे जे संपूर्ण शास्त्राचं अध्ययन चाललेलं आहे कशासाठी तर ती शक्ती जी आहे पराशक्ती जी आहे परमात्माची जी शक्ती आहे ही शक्ती जाणून घेण्याकरता अथवा त्याचा आणि माझा असणारा संबंध काय हे जाणून घेण्याकरता या ठिकाणी हे संपूर्ण शास्त्र सांगितले गेले.
आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून काल आपण पाहिलं त्याचंच म्हणजे त्या परमात्म्याचं नाही, परमात्म्याचे ते जे आहे हस्तभाग पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांना आपापल्या कार्यामध्ये ते ज्यावेळेस प्रेरित होतात त्यावेळेस त्याच्या मागे असणारी जी शक्ती आहे ही शक्ती कोणाची, ही शक्ती त्या परमात्म्याची आहे असं या ठिकाणी सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने काल आपण पाहिलं आणि आपण 14व्या श्लोकाचा काल आपण त्या ठिकाणी काय केला, आरंभ करून सोडला होता. काय म्हणतोय 14वा श्लोक, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृ च. की अशा प्रकारे काय म्हणतात, त्याचा असणार उपोद्घात करतात आचार्य. उपाधिभूत पाणिपादादि इंद्रियाध्यारोपणात नेयस्य तद्वत्ता शंकामाभूत इति एवमर्थ श्लोकम आरभ्यते. की अशा प्रकारे काय उपाधिभूत, उपाधी म्हणजे शरीर, उपाधी शरीर, उपाधिभूत काय हात पाय इत्यादी इंद्रियांच्या अध्यारोपामुळे ते ज्ञेय ब्रह्म खरोखरच त्याने युक्त आहे का. सर्वतः पाणिपादम सांगितलं की हे जे असणारे हात पाय जे आहे, हात पाय जे आहे सर्व त्याचेच आहे. मग त्याचेच आहे मग अशी पुन्हा शंका निर्माण होईल, त्याचेच म्हणजे काय, तर म्हणून ते उपाधिभूत हात पाय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय तेच हात पायाने घेतलं इत्यादी इंद्रियांच्या अध्यारोपामुळे काय होईल, मग ते ज्ञेय ब्रह्म जे आहे की या सर्वांना प्रेरित करणार ते ज्ञेय स्वरूपाचं जे ब्रह्म आहे ते काय खरोखरच त्यांनी युक्त आहे. मग खरोखरच त्या ब्रह्माला हे सर्व आहे का, हात पाय हे सगळं त्याला आहे का, असं काय होईल, अशी युक्त आहे अशी आशंका कोणाला येऊ नये. म्हणजे अशा प्रकारची जी आशंका आहे ही आशंका आपल्याला येऊ नये, म्हणजे त्याच्यावर शंका निर्माण होऊ नये. आणि म्हणून त्या शंकेचं निरसन मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलं, काय सांगितलं, सर्वतः पाणिपादम तथा सर्वतोक शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. अशा प्रकारे सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहेत असा असणारा, सर्व नेत्र मस्तक मुख ज्याचे आहेत असा असणारा तो परमेश्वर, मग तो खरोखरच त्या परमेश्वराला हे हातपाय, त्या परमेश्वराने ते ब्रह्माला हे हातपाय आहेत का, अशा प्रकारची ज्यावेळी शंका येईल म्हणून त्या शंकेचं निरसन करण्याकरिता म्हणून या ठिकाणी सर्वेंद्रिय गुणाभासम या श्लोकाची या ठिकाणी व्याख्या करतात. काय म्हणतात, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृ च. अशा प्रकारे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रियांना काय अवभास म्हणजे संपूर्ण जी इंद्रिय आहे त्या सर्व इंद्रियांना काय याच्या सर्व इंद्रियांना गुणांनी होतो. म्हणजे अवभास म्हणजे त्या इंद्रियांना ती वस्तू म्हणजे विषय जो आहे जाणून घेण्याची शक्ती जी आहे. सर्वेंद्रिय गुणाभास म्हणजे गुण आभास म्हणजे त्या इंद्रियांना त्या वस्तूचं ज्ञान जे आहे, ज्ञान करून घेण्याची जी शक्ती आहे ती ज्ञान करून घेण्याची शक्ती ज्याच्यामुळे इंद्रिया आहेत परंतु त्याला डोळा आहे परंतु त्याला पाहण्याची जी शक्ती आहे ही शक्ती कोणाची आहे, ही शक्ती जी आहे शक्ती याचीच आहे, नेय ब्रह्माची आहे. तेच सांगतात सर्वेंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रियांना अवभास म्हणजे प्रकाश सर्व इंद्रियांना गुणांनी होतो. परंतु ते जे वस्तुतः परंतु कसं आहे सर्वेंद्रिय विवर्जितम, यद्यपि त्यांना शक्ती देणार आहे कोण, हे नेय ब्रह्म जे आहे संपूर्ण इंद्रियांना काय करणार शक्ती देणार आहे. परंतु कसं आहे सर्वेंद्रिय विवर्जितम ते जे ब्रह्मतत्व आहे सर्व इंद्रिय काय त्याला स्वतःला ते नेय जे ब्रह्म आहे त्याला स्वतःला कुठल्याच प्रकारची इंद्रिय या ठिकाणी नाही. आणि म्हणून सर्व इंद्रिय रहित निर्विकार आहे, कुठल्याही प्रकारचा विकार त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा इंद्रियांना शक्ती प्रदान करतंय परंतु स्वतः सर्वेंद्रिय विवर्जितम स्वतःमध्ये कुठल्याही इंद्रियांचा अभाव सर्व इंद्रियांचा अभाव असणार सर्व इंद्रिय रहित. आणि त्यामुळे काय झालं इंद्रिय रहित असल्यामुळे असक्तम सर्वभृश्चैव, त्यामुळे ते कसं आहे असक्तम म्हणजे ते कोठेही आसक्त न झालेलं, मला अमुक पाहिजे मला तमुक पाहिजे म्हणून अशा प्रकारे इंद्रियांच्या अनुषंगाने
मला हे खायचंय, मला ते पाहायचंय, हा जो विषय आहे त्या अनुषंगाने कुठेही त्याची काय आसक्ती भावना त्याच्यामध्ये नसलेलं, म्हणून कुठेही आसक्त न झालेले, परंतु तथापि सर्वभृष्ट निर्गुणम, सर्वभृष्ट म्हणजे तथापि सर्वांना धारण करणारे, सर्वभृत म्हणजे काय, सर्वांना, या जगतामध्ये ज्या ज्या वस्तू आहे या संपूर्ण जगताला धारण करण्याची जी शक्ती आहे, ती धारण करण्याची शक्ती कोणाची, ती धारण करण्याची शक्ती याचीच आहे, म्हणून सर्वभृष्टैव. मग कसं आहे, निर्गुणम, निर्गुणम म्हणजे कुठलंही गुणरहित, त्याच्या ठिकाणी कोणता अमुक गुण तमुक गुण कुठल्याही गुणरहित असताना सुद्धा गुणभोक्तृच, कुठल्याही प्रकारचा गुण नसताना त्या सर्व गुणांचा सुख दुःख मोह या कार्यांचा उपभोग घेणारे, कशाच्याद्वारे उपभोग घेणारं ते जरी नसतं तरी या जीवात्म्याच्या अनुषंगाने या सर्व कार्यांचा उपभोग घेणारे कोण, ते ज्ञेय ब्रह्म आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे थोडक्यात या संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांना शक्ती प्रदान करणारं आणि त्यांच्याद्वारे सुखदुःखादी जे आहे अंतःकरणामध्ये येणारे भाव जाणणारं कोण असेल, तर ते जाणणारं हे ज्ञेय ब्रह्म त्या जीवात्म्याच्या अनुषंगाने या सर्व गोष्टी जाणण्याचा प्रयत्न करतं, असं या ठिकाणी यांना सांगायचं. पाहू आचार्य काय म्हणतात, सर्वेंद्रिय इति सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वाणि जतानि इंद्रियाणि श्रोत्रादीनि बुद्धींद्रियाणि कर्मेंद्रियाणि अख्यानि अंतःकरणे च बुद्धिमनसि ज्ञेयोपादित्वस्य तुल्यस्य सर्वेंद्रियग्रहणेन गृह्यन्ते अपि च अंतःकरणोपाधिद्वारेण एव श्रोत्रादीनाम् अपि उपाधित्व इत्यः अंतःकरण बहिष्करणोपाधिभूतैः सर्वेन्द्रियैः अध्यवसायन संकल्प श्रवण वचनादिभिः अवभासते इति सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियव्यापारैः व्यापृतम् इव तवतयः इव तत् नेयम् इत्यर्थः ध्यायति इव लेलायति इव इति श्रुतेः तस्मात् पुनः कारणात् न व्यापृतम् एव इति गृह्यते इति अतः आह सर्वेन्द्रिय विवर्जितं सर्वकरणरहितम् इत्यर्थः. अतः च काय न करणव्यापारैः व्यापृतं तज्ज्ञेयम्. की अशा प्रकारे काय म्हणतात बघू, सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय गुणाभासम म्हणजे आचार्य म्हणतात म्हणजे सर्व अशी इंद्रिय, मग सर्व इंद्रिय कोणती, श्रोत्रादी ज्ञानेंद्रियानी व कर्मेंद्रियानी, कोणती या नावाची बाह्येंद्रिय म्हणजे श्रोत्रादी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही असणारी 10 इंद्रिय म्हणजे सर्वेंद्रिय गुणाभासम, म्हणजे सर्व अशी इंद्रिये श्रोत्रादी इंद्रिये व कर्मेंद्रिय या नावाने बाह्येंद्रिय बुद्धी व मन ही अंतरेंद्रिय, ही बाह्येंद्रिय ही सगळी आणि अंतरेंद्रिय अंतःकरण चतुष्टय मनबुद्धी चित्त अहंकार या ठिकाणी असणार. अशा प्रकारे ही सर्व इंद्रिय म्हणजे या यांनी काय केलं, यांनी सर्व इंद्रिय ग्रहण केलं. कशाने, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ही बाह्य इंद्रिय आणि अंतरेंद्रिय अंतःकरण चतुष्टय मनबुद्धी आदी यांनी काय केलं, यांनी सर्वेंद्रिय हा शब्द या ठिकाणी ग्रहण केला आणि सर्वेंद्रिय या शब्दाने ग्रहण केली जातात. या सर्वांना हे सगळी जी इंद्रिय आहे या सर्वांना नेयाचे उपाधित्व सारखेच आहे. नेयाचे उपाधित्व सारखे आहेत म्हणजे सर्वांना जी अपेक्षित शक्ती आहे त्या अपेक्षित शक्ती नेय जे ब्रह्म आहे ते काय करतं, त्यांना ज्या ज्या अपेक्षित शक्ती आहे ती त्या प्रकारे प्रदान करण्याचं कार्य जे आहे हे प्रदान करण्याचं कार्य सारखेच आहे. शिवाय अंतःकरण या उपाधीच्या द्वारे, अंतःकरण इथं उपाधी आहे, वास्तव या सगळ्यांना एक सारखंच अपेक्षित समप्रमाणात ज्याच्या ज्याला जे अपेक्षित आहे म्हणून या ठिकाणी जे प्राच वायू सांगितले कोणते, प्राण अपान व्यान उदान समान. मग समान वायू काय करतो, या ठिकाणी असणारा आपल्या पंचप्राणामध्ये पंचप्राणामध्ये असणारा समान वायू काय करतो, तर प्रत्येक शरीराचे जे पंच ज्ञानेंद्रिय सांगितली पंचकर्मेंद्रिय या ठिकाणी जी सांगितली त्यांना अपेक्षित शक्ती, आपण खाल्लेल्या अन्नाचं ज्यावेळेस पचन होतं त्यातून जी शक्ती प्राप्त होते ती शक्ती त्या त्या असणाऱ्या इंद्रियांना त्या त्या शरीराच्या विभागाला कोणाला कशा प्रकारे पाहिजे. जो जड काम जास्त करतो, शेतीमध्ये काम जास्त करतो, त्याला काय हात पाय याच्यासाठी जास्त शक्ती पाहिजे, त्याला बौद्धिक शक्ती कमी पाहिजे.
मग त्या अनुषंगाने त्याला ती शक्ती पोहोचवण्याचं जे कार्य आहे हा समान वायू करतो. एखादा बसून असतो, बाकी काही काम करणार नाही, मग काय करतो, फक्त बुद्धीचं काम करतो, बौद्धिक काम करतो. मग त्याला काय, बुद्धीला शक्ती जास्त पडते. मग हा समान वायू करतो, त्या अनुषंगाने त्या प्राप्त ऊर्जेचा अधिकात अधिक भाग त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जे आहे, पोहोचवण्याचं काम. म्हणजे अशा प्रकारे हा समान वायू तेच या ठिकाणी सांगितलं. शिवाय अंतःकरण या उपाधीद्वारा श्रोत्रादी बाह्येंद्रियांना निक्षेत्रज्ञाचे उपाधित्व आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व काय करतो, या सर्वांना नेयाचे उपाधित्व सारखेच आहे. म्हणजे जो नेय स्वरूप ब्रह्मतत्व आहे ते काय करते, या सर्व इंद्रियांना जे अपेक्षित शक्ती आहे, अपेक्षित शक्ती आता जसं सांगितलं त्याप्रमाणे पोहोचवण्याचं, कानाला ऐकण्यासाठी जी अपेक्षित शक्ती आहे, डोळ्याला पाहण्यासाठी जी अपेक्षित शक्ती आहे, त्या अपेक्षित शक्ती देण्याचं कार्य जे आहे हे करतं. आणि म्हणून काय सांगितलं, या सर्वांना नेयाचे उपाधित्व सारखेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना अपेक्षित शक्ती हे ज्ञेय देतं. शिवाय अंतःकरण या उपाधीच्या द्वारे श्रोत्रादी बाह्य ज्ञानेंद्रियांना क्षेत्रज्ञाचे उपाधित्व आहे, साक्षात नाही. परंतु ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहे. या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांना काय करताय, म्हणून यांना अंतःकरण या उपाधीच्या द्वारे जी पंच ज्ञानेंद्रिय आहे, जी पंचकर्मेंद्रिय आहे, यांना अंतःकरणाच्या उपाधीद्वारे, ते शिवाय अंतःकरण या उपाधीच्या द्वारे श्रोत्रादी बाह्येंद्रियांना क्षेत्रज्ञाचे उपाधित्व आहे, साक्षात नाही. म्हणजे अंतःकरणात म्हणजे ज्या वेळेस मनबुद्धी अलग अलग विचार करेल, मन म्हणेल असं कर, त्यावेळेस काय कराल, त्या अनुषंगाने ते काय, हात चालायला लागतील किंवा हात जे आहे ते आपापलं कर्म करायला लागतील, पाय चालायला लागतील. जसं त्याला आत्मा अंतःकरण उपाधी जी आहे त्याच्या आत ठेवलेली ही अंतःकरण उपाधी ज्याप्रमाणे ही पंच ज्ञानेंद्रिय, ही पंचकर्मेंद्रिय जे आहेत यांना ज्याप्रमाणे प्रेरित करेल, त्याप्रमाणे ती पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय काय करतात, आपापल्या कर्मामध्ये प्रेरित होतात. आणि म्हणून ते सांगितलं या ठिकाणी, काय सांगितलं की म्हणून शिवाय अंतःकरण या उपाधीद्वारा श्रोत्रादी बाह्येंद्रियांना क्षेत्रज्ञाचे उपाधित्व आहे, साक्षात नाही, साक्षात नाही. ते काय करतं, जे आहे ते नेय ब्रह्म त्या ठिकाणी अंतःकरण मन बुद्धी चित्त अहम भाव, सगळ्यात शेवटी मूल अज्ञान तो अहम आहे. तो अहम काय करतो, त्या ठिकाणी असणार चित्त प्रतिबिंब, त्या ठिकाणी काय करणार आहे, त्या चित्त असणार प्रतिबिंब त्या ठिकाणी काय करणार आहे, त्या ठिकाणी ते चित्त असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी काय करणार आहे, तो ग्रहण करणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मग ते चित्त प्रतिबिंब ग्रहण केल्यानंतर मन बुद्धी चित्त आणि अहमवृत्ती, त्या अहमवृत्तीने ग्रहण केल्यानंतर ते काय करेल, पुढे चित्तला प्रेरणा करणारे, चित्त बुद्धीला प्रेरणा करणारे, बुद्धी मनाला प्रेरणा करणारे, आणि मन मग पुढे संपूर्ण असणारी पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे. या पंच ज्ञानेंद्रिय या पंचकर्मेंद्रिय या सर्वांना प्रेरित करणार आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी सांगतात की साक्षात नाही, परंतु काय म्हणतात, परंतु साक्षात नाही यास्तव म्हणून शिवाय अंतःकरण या उपाधीच्या द्वारा, अंतःकरणाची जी उपाधी आहे या अंतःकरणाच्या उपाधीद्वारा श्रोत्रादी बाह्येंद्रियांना क्षेत्रज्ञाचे उपाधित्व आहे, साक्षात नाही. अलग लक्षात, ज्यावेळेस अहमवृत्ती काय करते, त्याचा असणारं प्रतिबिंब ग्रहण करते आणि काय करे, पुढे 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 ती ज्यावेळेस प्रेरित करते, त्या अनुषंगाने अंतःकरण उपाधीच्या द्वारे श्रोत्रेंद्रियांना ते काय करत आहे, प्रेरित करत राहत आहे. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. यास्तव अंतःकरणे व बहिष्करणे असा या उपाधिभूत सर्वेंद्रियांच्या गुणांना म्हणजे निश्चय, संकल्प, श्रवण, भाषण इत्यादी क्रियांनी ते वाचते. आणि मग त्यानंतर काय होईल, ज्यावेळेस अंतःकरण त्यांना प्रेरित करेल त्यानंतरच काय करेल, ते काय करेल, मग त्या निश्चय करेल, संकल्प करेल, नंतर श्रवण भाषण म्हणजे होणाऱ्या संपूर्ण ज्या क्रिया आहेत, या होणाऱ्या संपूर्ण क्रिया
त्यानंतर होतील, म्हणून क्रियांनी अवभास दे. गुणांच्या द्वारे त्याचा अवभास होतो, म्हणून ते नेय सर्वेंद्रिय गुणाभास आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या गुणांच्या द्वारे, कुठल्या गुणांच्या द्वारे? संकल्प, श्रवण, भाषण, निश्चय, त्याच्याद्वारे त्याचा अवभास होता. अवभास म्हणजे त्या गुणांना त्या शक्ती जी आहे ती शक्ती ती प्रेरित करण्याचं काम. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम सांगितलं, चक्षुषश्चक्षु, त्यासाठी ऐकण्याची शक्ती प्रदान केल्यामुळे ते तिथे आहे. जडदेहामधून चैतन्य गेल्यानंतर कोणी म्हणत नाही तो आहे म्हणून, तो मृत झाला असंच म्हणतो. जोपर्यंत हे संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जोपर्यंत व्यवहार करत असतात तोपर्यंतच आपण काय म्हणतो? त्याचं अस्तित्व आहे. आणि गेल्यानंतर म्हणतो का आहे? म्हणजेच ते म्हणून अवभासते. जोपर्यंत त्या संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या सर्वांना काय करतायत? तिथे अपेक्षित शक्ती आहे, देण्याचं कार्य याचं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात? आणि म्हणून गुणांच्या द्वारे त्याचा अवभास होतो, म्हणून ते नेय सर्वेंद्रिय गुणाभास आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते जे नेय स्वरूपाचं आहे ते नेय काय आहे? ते गुणाभास आहे. ते नेय सर्व इंद्रियांच्या व्यापारांनी जणू काय व्यापारयुक्त असल्यासारखे भासते. आणि म्हणून अशा प्रकारे तेच सांगितलं, ते ज्ञेय आहे. ते ज्ञेय काय करतंय? ते ज्ञेय सर्व इंद्रियांच्या व्यापाराने, ही संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय आहे पंच कर्मेंद्रिय आहे, या संपूर्ण इंद्रियांच्या व्यापाराने काय जणू काय व्यापारयुक्त आहे असे भासते. आणि म्हणून मग तेच करतो. म्हणून आपण म्हणतो त्या ही संपूर्ण इंद्रियांचा असणारा जो व्यवहार आहे, मी करतो, अमुक करतो, तमुक करतो, आणि म्हणून ते करतं असं आपल्याला अवभासते. वास्तविक करत नसताना सुद्धा तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून नेय सर्व इंद्रियांच्या व्यापाराने जणू काय व्यापारयुक्त असल्यासारखे भासते असा भावार्थ. याविषयी प्रमाण, याविषयी प्रमाण काय? तर याविषयी प्रमाण तो आत्मा काय बुद्धी चिंतन करू लागले असता जणू काय ध्यान करत आहे असे अवभासते. प्राण चलन करू लागला असताना जणू काय हलत आहे असा भास होतो, अशी याविषयी श्रुती आहे. आणि अशा प्रकारे तो जो आत्मतत्व आहे ते काय? ते आत्मतत्व बुद्धी चिंतन करू असताना मी चिंतन करतो. त्यानंतर एखाद्या वेळेस प्राण चलय करू लागल्यानंतर जणू काय आपणच हलत आहे. शरीराची असणारी शक्ती, ज्या प्राण म्हणजे प्राणामुळे संपूर्ण असणारे आपले शरीराची असणारी हालचाल जी आहे ती होत असते. आणि म्हणून त्यामुळे मीच हालचाल करतो अशा प्रकारे अवभास दे. आणि याविषयी श्रुती आहे. कोणत्या कारणाने ते नेय स्वतः त्या क्रिया करते असे ग्रहण केले जात नाही. आणि म्हणून कोणत्या कारणाने ते नेय स्वतःच त्या क्रिया करते असं ग्रहण केले जात नाही असे कोणी म्हणेल तर भगवान म्हणतात ते सर्वेंद्रिय विवर्जित आहे. मग ते करत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल मग ते का? तर म्हणून भगवंत म्हणतात यद्यपि तसं असलं तरी सर्वेंद्रिय विवर्जित, त्याला या संपूर्ण क्रिया ज्या आहे या शारीरिक स्तरावर क्षेत्राच्या स्तरावर आहे. म्हणून पहिलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विभाग केला. क्षेत्राच्या असणारे गुणधर्म क्षेत्रज्ञावर आरोपित होऊ शकत नाही हे सांगण्याकरता क्षेत्र म्हणजे काय हे सगळं सांगण्याचा पहिला सगळा जो प्रयत्न झाला हा त्याकरताच झाला. हे सगळे जे आहे क्षेत्राचे धर्म आहे. आणि जे क्षेत्राचे धर्म आहे हे क्षेत्रज्ञावर काय करतो? आपण अध्यारोपित करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अशा विषयी श्रुती आहे. कोणत्या कारणाने ते ज्ञेय स्वतःच त्या क्रिया करते असे ग्रहण केले जात नाही. मग कोणत्या कारणाने? ते ज्ञेय म्हणजे ते ब्रह्मस्वरूप आहे, हे संपूर्ण क्रिया करत नाही. आता तर म्हटलं तुम्ही काय? तो चालतो, तो बोलतो, वरच्या श्लोकाने तो आत्मा बुद्धिचिंतन करू लागले असता जणू का ध्यान करतो असे अवभासते. मग तो करतो असं वाटतं, कोणत्या कारणाने मग तो करत नाही हे तुम्ही जे म्हणता त्याचं उत्तर दिलं. अशा याविषयी काय बरं? तर अशी याविषयी कोणत्या कारणाने ते ज्ञेय स्वतःच त्या क्रिया करते असे ग्रहण केले जात नाही असे कोणी म्हणाल तर भगवान म्हणतात ते सर्वेंद्रिय विवर्जित आहे. म्हणजेच काय? म्हणजे नेयाला क्रिया करण्यास ती इंद्रिय नाहीत असा भावार्थ. आणि म्हणून ते नेय इंद्रिय व्यापाराने व्यापारयुक्त होत नाही, त्याला स्वतःची अलगद असतात. म्हणून त्या ठिकाणी मनोबुद्धी अहंकारामध्ये सांगितलं का आत्मषटकमध्ये काय सांगितलं तर पहिलंच सांगितलं मनोबुद्धी अहंकार चित्तानिनाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे.
न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सांगितलं की अशा प्रकारे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे काय आहे सर्वच्या सर्व मी नाही. आणि मग मी कोण आहे? मी सच्चिदानंद